नमस्कार अभयरसिकांनो. नारायण धारप हे एक असे नाव आहे ज्या नावाने आपल्या रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवला होता. त्यांच्या पुस्तकांना आजही तितकीच मागणी आहे. हे साहित्य आपण डॉक्टर श्री शिरीष धारप सर यांच्या परवानगीनेच ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत. या साहित्याचे सर्व हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व आपले अघोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. श्रीधर, अरुणा हलकेच म्हणाली. रात्रीच्या अंधाऱ्या प्रकाशात त्याच्या चेहऱ्याचा फक्त लांबट पांढरा ठिपका दिसत होता. त्याची मान हललेली तेवढी तिला दिसली. समोरचा बंगला आता अंधारून गेला होता, पण तासापूर्वी तिचे आई वडील त्याच बंगल्यात वावरले होते. आता काहीतरी करावं, काहीतरी धडपड करावी असं क्षणाक्षणाला वाटत होतं. पण काय? ती या शहरात परकी, आताची अशी ही आडरात्रीची वेळ. तिच्यापाशी काहीही साधन नाही. ती काय करणार? जरा पुढे वाकून श्रीधर हलक्या आवाजात म्हणाला, अरुणा, आता तिकडे जाण्यात काही अर्थ नाही. धोका मात्र आहे. आपण उद्या पहाटेच तिथे जाऊया. काय झालं आहे ते पाहूया. पण आई बाबा, त्यांना आता कदाचित मदतीची जरुरी असेल. कदाचित त्या 5-10 मिनिटांच्या उशिरामुळे त्यांना वाचवण्याची संधी हातून जाईल. एक उसासा सोडून श्रीधर म्हणाला, ठीक आहे, आता जर मी तुझी खात्री पटवली नाही तर तुझा माझ्यावर साऱ्या जन्मात कधीही विश्वास बसणार नाही. माझ्या प्रत्येक कृतीची, माझ्या प्रत्येक शब्दाची तुला शंका येईल. ठीक आहे, चल पाहूया. त्याने भिंतीबाहेर सोडलेली शिडी परत वर उचलली, भिंतीच्या आत सोडली आणि खाली उतरता उतरता तो म्हणाला, ये माझ्या मागून. जीन आणि कॅनव्हास शूज घालण्यात केवढा शहाणपणा केला याची तिला आता खरी कल्पना आली. साडीत किंवा नाईट गाऊनमध्ये या हालचाली अशक्य झाल्या असत्या. शिडीच्या पायथ्याशी श्रीधर उभा होता. शेवटी तिला त्याचा हात धरूनच खाली उतरावं लागलं. ते दोघं जेव्हा बंगल्याकडे निघाले तेव्हा त्यांच्या पावलांचा अजिबात आवाज होत नव्हता. दारापाशी पोहोचताच श्रीधरने अलगद दार उघडलं. त्याच्या मागून अरुणा आत येताच त्याने दार लोटून ठेवलं. बटन दाबू नकोस, तो हलकेच म्हणाला. माझ्या खिशात पॉकेट टॉर्च आहे. प्रकाश जेमतेम पाऊल टाकण्या इतपतच होता. स्वयंपाकघरात मेणबत्त्या आहेत? त्याने विचारलं. हो. तिला सुरुवातीचे दिवस आठवले. त्या अंधुकसर प्रकाशात ते दोघं स्वयंपाकघरात आले. अरुणा ओट्यापाशी गेली. खालची 1-2 खाणी उघडताच मेणबत्ती दिसली. गॅसच्या मागे काडीपेटी होती. मेणबत्ती हातात घेऊन श्रीधरने ती काडीवर शिलगावली. आधी खालच्या सगळ्या खोल्या पाहू, श्रीधर म्हणाला. पण तळमजल्यावरच्या सर्व खोल्या रिकाम्या होत्या. मावशींच्या खोलीत जाताना अरुणाचं पाऊल अडखळलं. अंगावर काटाही आला, पण तीही खोली रिकामी होती. कॉटवर नुसतीच उशी होती. पायालगतची शाल मावशीने शेवटी अंगावरून पांघरून घेतली होती. ते दोघं जिना सोडून वर आले. वरच्या मजल्यावरच्याही सर्व खोल्या रिकाम्या होत्या. आईबाबांच्या रिकाम्या खोलीत येताच अरुणाला एकदम हुंदकाच आला. तासाभरापूर्वी ते दोघंही ते सुखात झोपले होते. आता चल, श्रीधर म्हणाला. तो 3ऱ्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्याकडे निघाला होता. मूकपणे ती त्याच्या मागोमाग निघाली. काही बोलली नाही. आता बोलण्यासारखं काही राहिलंच नव्हतं. जिन्याचा चौकोन, जिना आणि वरचा भाग अंधारात होता. काल रात्री इथेच उभी राहून ती वर पाहत होती. तेव्हा तिला कल्पना नव्हती की याच प्रकाराची 24 तासात अशी भयानक पुनरावृत्ती होणार आहे. मेणबत्ती पुढे धरून श्रीधर वर निघाला आणि त्याच्या मागोमाग अरुणा. पावलं आपोआपच अगदी अलगद आवाज न करत पडत होती. ते दारापाशी पोहोचले. दार बंद होते. श्रीधरचा हात दाराकडे गेला. क्षणभर अरुणाला वाटलं त्याला सांगावं. नको, कुणास ठाऊक आत काय दिसेल ते. पण अर्थात ती काहीच बोलली नाही. दाराला जरासा जोर लावताच दार अलगद आत गेलं. श्रीधरने मेणबत्ती घेतलेला हात दारातून पुढे केला आणि त्या प्रकाशात सर्व खोलीवरून नजर फिरवली. खरं तर दार उघडताच त्याचीही नाडी दौड करायला लागली होती. पण निदान अरुणाला धीर येण्यासाठी तरी त्याला वर करणी तरी बिनधास्तपणाचा आव आणावाचा लागला. काय आहे? काही आहे का? अरुणाने मागून हलकेच विचारलं. काही नाही, तो त्याच खालच्या आवाजात म्हणाला आणि त्याने खोलीत पाय टाकला. 2 पावलं आत आल्यावर त्याने मेणबत्ती वर धरून
चारी दिशांना फिरवली. खोली खरोखरच रिकामी होती. खोलीत काही म्हणजे काही नव्हतं. या क्षणी मनाला जरा स्वस्थ करणारी पण प्रश्नांचं एक विलक्षण मोहोळ उठवणारी गोष्ट. खोली रिकामी होती. मग अरुणाचे आई वडील, त्या मावशी, ते सर्व कुठे गेले? पण आता त्यांच्यापाशी या प्रश्नांचं उत्तर नव्हतं आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची ही वेळही नव्हती. वेळ आहे आणि संधी आहे तोवर येथून काढता पाय घेणं हेच सर्वात श्रेयस्कर. पाहिलंस ना? श्रीधर म्हणाला. चल आता. पण श्रीधर, हा ही वेळ शंकांची नाही, आधी चल. तो एकटा असता तर कदाचित त्याने या खोलीची अगदी बारकाईने तपासणी केली असती, पण अरुणा बरोबर होती. तिचा खांदा धरून त्याने तिला बळबळ अलगद खोलीबाहेर ढकललं आणि तोही स्वतः बाहेर आला. मग त्याने दार लोटून घेतलं. गेले तसेच दोघंही खाली आले. स्वयंपाकघरातून बाहेर पडले. ते अंगणात उघडणारं दारही त्याने नुसतंच लोटून घेतलं. ते दोघं त्याच्या ब्लॉकवर पोहोचले तेव्हा पहाटेचे 2 वाजले होते. श्रीधरने कडक कॉफी बनवली. अरुणाला आग्रह करून करून 1 कप घ्यायला लावली. हे बघ, पहाटेपर्यंत तू या खोलीत विश्रांती घे. झोप म्हणणार नाही, कारण आता झोप शक्यच नाही. मग पहाटे पाहूया काय करण्यासारखं आहे ते. जा. अरुणा आतल्या खोलीत आली. ती त्याची बेडरूम होती. आपल्या मागे दार लोटून घेऊन क्षणभर ती दाराला पाठ लावून उभे राहिले. आयुष्याला एका क्षणात एवढा मोठा झोका बसला होता की तिचा तोलच गेला होता. सारं जग उलटापालटं होणं म्हणजे काय याचा ती प्रत्यक्षातच अनुभव घेत होती. हे श्रीधर नसते तर तिची अवस्था काय झाली असती? कदाचित आपली अवस्था जाणण्याच्या अवस्थेतही ती राहिली नसती, जसे तिचे आई बाबा. तिने स्वतःला आवरलं. आता छाती पिटवून घेण्यात काय अर्थ होता आणि त्याचा उपयोगही काय होता? ज्यांच्या संसारावर, आयुष्यावर अनपेक्षित आघात होतात अशा दुर्दैवी लोकांपैकी ती एक होती. मागचा क्षण परत आणता येत नाही. भूतकाळातल्या घटना उलटवता येत नाहीत. आयुष्यात जे दान पडेल ते स्वीकारायलाच हवं. शेवटी मानवाचा ताबा फारच थोड्या घटकांवर असतो. खऱ्या अर्थाने मानव पराधीनच असतो. खोलीत बारीक दिवा जळत होता. त्याच्या प्रकाशात ती कोर्टपर्यंत आली. मध्याह्न रात्री आपण एका परक्या पुरुषाच्या ब्लॉकमध्ये आलो आहोत ही गोष्ट मनाला शिवलीसुद्धा नाही. आदल्या रात्रीपासून ती विलक्षण तणावाखाली होती. आज सकाळपासून तर तो तणाव कमी होण्याऐवजी वाढत गेला होता. परिणती व्हायची ती होऊन गेली होती. आता मनाला एक प्रकारचा बधीरपणा आला होता. आपत्ती आली होती ती एखाद्या पूर, धरणीकंप यांच्यासारखी आली होती. अशा वेळी एखादी संपूर्ण परकी व्यक्ती मदतीसाठी पुढे येते. तसेच हे श्रीधर आले होते. दारावर जेव्हा जोराचा आवाज आला तेव्हा तिला जाग आली. क्षणभर तिला कशाचा संदर्भच लागेना. आसपासची खोली अपरिचित होती. मग आठवलं त्या श्रीधरची खोली, आदल्या रात्रीचे ते उत्पाती प्रसंग. पण अविश्वसनीय गोष्ट, काही वेळ का होईना तिला झोप लागली होती. शेवटी तासातासांच्या असह्य तणावाखाली शरीराची सहनशक्ती संपली होती. जागी आहेस का? श्रीधरचा आवाज आला. हो. श्रीधर खोलीत आला. त्याच्या हातात चहाचा कप होता. खोलीतल्या खुर्चीवर बसत त्याने चहाचा कप पुढे केला. 6 वाजत आहेत, तो म्हणाला. अजून बाहेर अंधारच आहे. चहा घे, तुझी आवरावर कर, मग आपण जाऊ. कुठे ते विचारायचीच आवश्यकता नव्हती. चहाचा कप हातात घेता घेता अरुणा म्हणाली. श्रीधर, मला माझी अगदी शरम वाटते. मी चक्क झोपले होते. त्यात शरमण्यासारखं काय आहे? श्रीधर म्हणाला. स्वतःला का दोष लावून घेतेस? त्यात तुझा काही अपराध होता का? ती घटना तू टाळू शकली असतीस का? अर्थात त्या गोष्टी विसरून जायच्या नाहीत, विसरण्यासारख्या नाहीतच. पण पुढे काय करायचं याचा काहीतरी प्लॅन करायला हवा ना. तू चहा घे, मग आपण जाऊया. ते बंगल्याच्या मोठ्या फाटकापाशी आले तेव्हा जेमतेम उजाडलं होतं. फाटकाचा आतला बोल्ट नुसता सरकावलेला होता. स्कूटर आत आली आणि अंगणातल्या दारासमोर थांबली. दार उघडून श्रीधर आणि त्याच्या मागोमाग अरुणा आत आली. घरभर काळोख होता. शांतता होती. एक उदासी भरून राहिली होती. ते दोघं दिवाणखान्यात आले. एकदा सगळीकडे पाहून यायचं का? श्रीधरने विचारलं. तळमजल्याच्या सर्व, पहिल्या मजल्यावरच्या सर्व आणि 3रा मजला, सर्व खोल्यातून ते जाऊन आले. अर्थात काल रात्रीच्या परिस्थितीत काही बदल झालेला नव्हता. त्याच त्या मूक, शांत रिकाम्या खोल्या. शेवटी ते दोघं पुन्हा एकदा खालच्या हॉलमध्ये येऊन पोहोचले. सोफ्याकडे बोट करीत श्रीधर म्हणाला. अरुणा, जरा बस. ती सोफ्यावर बसली, पण तो तिच्यासमोर एरझारा घालत होता. मग तो बोलायला लागला. अरुणा, आता मी तुला बरंच काही सांगणार आहे. सांगताना त्यात एक क्रम असणार आहे.
असं वाटेल की सर्व प्रसंग एका साच्यात बसलेले आहेत, पण हे सारं मागाहून झालं आहे. मनात हे विचार आले तेव्हा अत्यंत विस्कळीत होते. जिक्सॉच्या कोड्यासारखे विखुरलेले होते. एक एक तुकडा जोडला गेला तेव्हा जाणवायला लागलं की त्यांच्यात एक तर्कसंगती आहे, एक साचा आहे. वर्षानुवर्षे चालत आलेलं ते एक हत्याकांड आहे. निरपराधी निष्पाप जीवांचा बळी देण्याचं ते एक क्रूर कारस्थान आहे. यशवंतराव, विनिता, सुनील यांचे बळी गेले, पण तेव्हा मी हजर नव्हतो आणि आधी मला असा काही घातकी प्रकार झाला असेल याची शंकाही आली नाही. पण आता माझ्या डोळ्यांसमोर तुझे आईवडील आणि त्या मावशी यांचे बळी गेले आहेत. आता माझ्या मनात कोणतीही शंका राहिलेली नाही. का, कसं आणि केव्हा या तीनही प्रश्नांची उत्तरं मला मिळाली आहेत. इथला हा दुष्टतेचा, क्रौर्याचा, पापी वारसा फार फार मागे, शेकडो वर्षांपर्यंत मागे जातो. त्याआधीही ते असणारच, पण त्याचा पुरावा नाही. पण गेल्या 200-250 वर्षांचा पुरावा तर समोर आहेच. ही अत्यंत अमंगळ, अशुभ, वस्तीस अत्यंत अयोग्य अशी वास्तू आहे, पण तरीही तिथे सतत वस्ती आहेच. माझ्या मनात शंका नाही की नृशंस, उन्मार्गी, तथाकथित वाममार्गी यातुधनाचीच ही वास्तू वसतीसाठी निवडली असली पाहिजे. काळ्या पृष्ठावर आणखी काजळीचा थर चढावा तशी मुळातली अभद्र वास्तू अशांच्या वास्तव्याने आणि अर्थात अधर्मचरणाने आणखी कलुषित झालेली असणार. पण त्या पिढ्या गेल्या. माझ्या माहितीप्रमाणे या वास्तूतील वाडे, किल्ले, मठ अनेक वेळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले आहेत. आपल्याला जशी आता इथल्या तामसी आणि सैतानी कृत्यांची जाणीव झाली तशीच पूर्वासुरीपैकी कोणाकोणाला झाली असेल आणि त्या प्रवृत्तीच्या पारिपत्यासाठी त्यांनी इथल्या रचना जाळून भस्मसात केल्या असतील. पण एक मोठा पण आहे. हे केवळ वरवरचे धुमारे तोडले जात होते. त्या विषवृक्षाचं मूळ फार फार खोल गेलं आहे. या सर्व परिसरावर आता त्याची सत्ता आहे. इथे कोणतीही रचना उभी राहिली की त्यातील कणाकणाचा ताबा घेतला जातो. जणू काही ते त्या दुष्टशक्तीचं बाह्य आवरण, कवच, शरीरच बनून जातं. या कवी कल्पना नाहीत अरुणा. आपल्या शरीराच्या एखाद्या भागास इजा झाली की आपल्याला जाणीव होते तशीच गोष्ट इथे आहे. वरची वास्तू जीर्णशीर्ण झाली, धुरकटली, काळवंडली की आत कुठेतरी जाणीव होते आणि जागृती येते. आणि दीर्घनिद्रेतून जागृतावस्थेत असलेले प्राणी जसे भुकेने वखवकलेले असतात तसंच इथंही आहे. आणि त्याच्यासाठी भक्ष्य आणलं जातं किंवा कदाचित तीही एक सततची भूक असेल. आणि पूर्वी कधीकधी इथे झालेल्या हत्यांचा बोभाटा झाला असेल आणि संतप्त जमावाने वास्तू बेचिराग केली असेल. तेव्हा आता भक्ष्य खूप काळजीने निवडलं जातं. ज्यांना इथे कोणी ओळखत नाही, नातेवाईक नाहीत, ज्यांच्या असण्या नसण्याबद्दल इथे सर्व बेफिकीर आहेत, असे निवडले जातात. जसे अमेरिकेहून आलेले यशवंतराव किंवा जसे परगावाहून आलेले तुझे वडील. अगदी अपवादात्मक योगायोगाने विनिता ही माझी बहीण निघाली आणि मी त्यांच्या इथल्या अल्पावधीच्या वास्तव्याला साक्षीदार झालो. तर ही काळजी घेतली पाहिजे. हा कोणीतरी दलाल आहे, मध्यस्थ आहे. यशवंतरावांना कोणत्या नावाने कुठे भेटला माहीत नाही. नंतर तो गायब झालेला असणार. तुझे वडील त्याला दास या नावाने ओळखत होते, पण मी त्या पत्त्यावर तपास केला तेव्हा ती एक तात्पुरती घेतलेली जागा होती. बंगल्याचा व्यवहार पुरा झाल्यावर तो दास गायब झाला. पण हे सारं कशासाठी? अरुणाने नवलाने विचारलं. पैशांसाठी. पैसे? त्यांना कोण देणार पैसे? द्यायला कशाला हवेत? यशवंतराव, विनिता, सुनील हे गेले, पण मागे राहिलेलं त्यांचं सारं सामान कुठे आहे? दागिने होते, पैसे होते, उत्तम उत्तम कपडे होते, मनोरंजनाच्या वस्तू होत्या, घड्याळं, इतरही. ते कुठे आहे? आता दास म्हणून वावरणारा आणि पूर्वी दुसऱ्या एखाद्या नावाने वावरणारा त्यानेच हडप केलेलं असणार, हो की नाही? अरुणा, त्यांची किंमत सहज 1.5-2 लाखांपर्यंत असेल. मला माहीत आहे, कारण मी यशवंतरावांना सामान मांडण्यात प्रत्यक्षच मदत केली होती. पण याचा अर्थ तुझ्या लक्षात येतो का? जरा विचार कर. काही वेळ गप्प बसून मग अरुणाने नुसती मान हलवली. याचा अर्थ इथलं हत्याकांड झाल्यावर तो दास या बंगल्याला भेट देत असला पाहिजे. इथली सर्व मालमत्ता हडप करायला आणि जखमेवर मीठ चोळण्यासाठीच की काय? त्या व्यक्तींचे फोटो खालच्या त्या कपाटात ठेवून द्यायला. पण श्रीधर, तुम्ही किती उत्तेजित झाला आहात. तुझ्या लक्षात येत नाही का? तो दास परत या बंगल्यात येणार आहे. तेवढी एकच संधी आपल्याला मिळणार आहे. संधी? कशाची संधी? अरुणाने श्रीधरकडे पाहून विचारलं. पण त्याचा चेहरा पाहताच तिचे शब्द जवळजवळ ओठांवर गोठलेच. त्याचा चेहरा पत्थरासारखा कठीण झाला होता. हे उद्योग कोण करतं ते कळेल तरी, आणि एकदा त्यांची गाठ पडली की त्यांच्याकडून आणखी माहिती काढता येईल. आणि मग त्याचा चेहरा एकदम निवळला. ठीक आहे, त्या पुढच्या गोष्टी आहेत. पण श्रीधर, आईबाबांचं नाहीसं होणं?
यस, पुढे काय? त्यांचा काही शोध नको का घ्यायला? कुठे शोध घेशील? कसा घेशील? पण पोलीस? पोलीस? हां, तुला खरंच वाटतं पोलिसांच्या मदतीने शोध लागायला काही मदत होईल? आणि मग एक हात वर करून, अरुणा सत्य स्वीकार कर, हे अतिशय दुःखद आहे, पण त्याला पर्याय नाही. तुला खरंच असं वाटतं का तुझ्या आईबाबांचा शोध लागेल? अरुणाचा चेहराच पुरेसा बोलका होता. अतिशय खिन्नपणे तिने मान हलवली. नाही अरुणा, त्यांचा शोध लागणार नाही, पण त्यांचा असा घात करणाराला जर काही शिक्षा करता आली तर मनाला अंशतः तरी समाधान मिळेल. तुझे आई वडील गेले आहेत, माझी बहीण आणि भाचा असाच गेला आहे. ठीक आहे, आपल्याला जास्तीत जास्त 2 दिवसच मिळणार आहेत. तिच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहत तो म्हणाला, अरुणा, इथे हे हत्याकांड झालं की तो दास किंवा जो कोणी असेल तो, त्याला काही ना काही मार्गाने त्याची जाणीव होत असणार, खबर लागत असणार की लागलीच इथल्या सामानाची लूट करण्यासाठी तो इथे हजर होत असणार. तेव्हा आता एक कर, या घरात पैसे, अडके, दागिने, जे जे किमती असेल ते बरोबर घेऊन बाहेर पड. बाहेर पडू? कुठे? ते पाहू, एखादं चांगलं बोर्डिंग पाहूया, नाहीतर माझ्या ब्लॉकवर राहिलीस तरी चालेल. जा, सामान वेगळं काढायला लाग. सुटकेस कुठे आहेत? अरुणाने बाथरूमच्या वरच्या माळ्याकडे बोट केलं. श्रीधरने एका खुर्चीवर चढून वरच्या 3 मोठमोठ्या सुटकेस काढल्या. दिवाणखान्यातल्या कोचावर हळूहळू जिनसा जमायला लागल्या. कष्टाने आणि हौसेने घेतलेल्या किमती वस्तू. अरुणाच्या डोळ्यांचं पाणी थांबत नव्हतं. 3ही बॅगा भरून वर सामान उरलंच होतं. ते श्रीधरने बाजूला ठेवलं. बॅगा बंद करता करता तो म्हणाला, मग काय ठरवलं आहेस तू? लॉजवर जातेस? नको, तुमच्या ब्लॉकवरच जाऊया. एकटीला वेळ जाता जायचा नाही आणि तुमच्याकडून काही ना काही समजत जाईल. माझ्यावर तुझा भलताच विश्वास दिसतोय. आता मी अगदी एकटी आहे. आता कोणाकडे वळू मी? अरुणाचा आवाज गहेवरून आला होता. सॉरी, चल. मित्रांनो, हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आमच्यासाठी आणखी नवनवीन भयकथा तुमच्या पुढे सादर करण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल. अघोरी